आपल्या जीवनामध्ये साधू पुरुषांचा महिमा आपल्याला कळावा, साधू पुरुषांचं जे काय थोरपणा आहे, श्रेष्ठपणा आहे, तो आपल्याला कळावा ह्या उद्देशानं जी काही पूज्य बाबांनी हा काय केलेला आहे, चिंतन केलेलं आहे. हे जे महापुरुष असतात ते दिसायला तुमच्या आमच्यासारखे असतात, पण त्यांना सामान्य म्हणता येत नाही. ते कसे असतात? ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाची कोंब, परी माणूसपणाची भाम, लोकाची भागू. महाराज वर्णन करतात ते मूर्तिमंत काय, ज्ञानाला फुटलेले अवयव आहेत. त्यांचं शरीर म्हणजे प्रत्यक्ष सुखाचे कोंब आहेत. त्यांचं मनुष्यत्व हे मनुष्यत्व कसं असतं, लौकिकदृष्ट्या असतं. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे गाथ्यामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात, पहा, तुकाराम महाराज सांगतात, एकाच लोखंडापासून विळा होतो, एकाच लोखंडापासून नांगर होते, एकाच लोखंडापासून तलवार होते, पण जी विळ्याची किंमत आहे ती नांगराची नाही, जी नांगराची किंमत आहे ती तलवारीची नाही. तुकाराम महाराज सांगतात, एकाच पाषाणापासून मंदिराची पायरी होते आणि एकाच पाषाणापासून मंदिराचे देव होतात, पण महाराज सांगतात पूजा एकावर पाय ठेवी, एकावर पाय ठेवला जातो आणि एकावर 10,000चा अभिषेक केला जातो. तसं संत नव्हती जगा माणसा त्या सारखे महाराज वर्णन करतात. तुकाराम महाराज आणखी उदाहरण दिले. श्री तुकाराम महाराज सांगतात, दही आहे, दह्यापासून ताक निघतं, लोणी निघतं, पण जी लोण्याची किंमत आहे ती ताकाची नाही. दह्याची अंगी निघे ताक लोणे, दह्याची अंगी निघे ताक लोणे, दह्याची अंगी निघे ताक लोणे, दह्याची अंगी निघे ताक लोणे. एका मोले दोने मागू नये, पोटी नागार पोटी, आकाशाच्या पोटी चंद्र तारा, आकाशाच्या पोटी चंद्र तारा, आकाशाच्या पोटी चंद्र तारा. तुकाराम महाराजांनी उदाहरणं दिलेले आहेत. एकाच दह्यापासून ताक निर्माण होतं, लोणी निर्माण होतं, पण जे लोण्याचा महिमा आहे तो ताकाचा नाही. आज ताक फुकट मिळतं, आता मिळत नाही तो भाग वेगळा, पण पूर्वी ताक फुकट मिळायचं, आता पाणी विकत मिळतं. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज सांगतात, पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटे, दुहसी संसाठी करू नये. एकाच पृथ्वीपासून हिरा निघतो आणि गारगोटे निघते. गारगोटे फुकट मिळते, हिरा पैसे देऊन सुद्धा मिळत नाही. आकाशाच्या ठिकाणी चंद्र आहे, तारांगणे आहे, पण एकच चंद्र तमोहंती नच तारा शतान्यपी. सुभाषितकार सांगतात, एकच चंद्रमा काय करतो महाराज, सर्व अंधाराचा नाश करतो. कोट्यवधी जरी तारा उगवल्या तरी ते अंधकाराचा नाश करू शकतात का? करत नाही. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोसी समान भजने. तसं साधू पुरुषांना सामान्य म्हणता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्या साधू पुरुषाचा महिमाच कळत नाही. तुकाराम महाराज सांगतात, संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. पहा, शाब्दिक मनुष्य, किती जरी मनुष्य शब्दज्ञानी झाला तरी साधू पुरुषानं ओळखू शकत नाही. मनुष्याने किती मोठा व्हावा. शास्त्र सांगतं, शब्दज्ञानी आहे, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. किती जरी जर्शी गायनं दूध दिलं तरी कामधेनू होईल का? कामधेनू होणार नाही. महाराज वर्णन करतात, तद्वत शास्त्रज्ञानी साधू पुरुषांना ओळखू शकत नाही. पुढं चला, त्याच्यानंतर पुढं अजान देव आहेत, पितृदेव आहेत, गंधर्व देव आहेत, पण देवता सुद्धा साधू पुरुषाला ओळखू शकत नाहीत. आणखी पुढे चला, इंद्रादिक देवता आहेत, पण इंद्रादिक देवता सुद्धा साधू पुरुषांना ओळखू शकत नाहीत. महाराज वर्णन करतात, एकदा प्रसंग असा घडला, इंद्र ऐरावतावर बसून चालले होते. चालले असताना ब्रह्मनिष्ठ महापुरुष कोण आले? दुर्वास मुनी आले. आल्यानंतर मग ते इंद्राने आदरातिथ्य केलं, ऐरावतावरून खाली उतरले, साष्टांग दंडवत घातला, आनंद वाटला, आणि मग दुर्वास मुनी प्रसन्न झाले. आपल्या गळ्यातला जो काही कंठार होता तो इंद्राच्या गळ्यामध्ये घातला, आनंद वाटला. परत इंद्र ऐरावतावर चढले, दुर्वास मुनी निघून गेले. इंद्र काय म्हणतो ऐका. इंद्र म्हणतो, हा ब्राह्मण आहे, पहा कसा, मग देवाचा देव असताना मी देव आहे, देवाचा राजा आहे, माझा कसा आदरातिथ्य करावा समजतं का ब्राह्मणाला. म्हणे काय केलं इंद्रानं तो जो काय हार होता तो ऐरावताच्या सोंडेमध्ये दिला. आता मला सांगा, इंद्राला जर साधू पुरुषाचा महिमा कळाला नाही तर पशुबुद्धीच्या ऐरावताला कळेल का हो? ऐरावतानं काय केलं, तो सोंडेतला हार आपल्या पायाखाली तुडवला. पायाखाली तुडवल्यावर ताबडतोब दुर्वास मागं वळून पाहिलं, शाप दिला, तुझी सगळी संपत्ती समुद्रात पडेल. विठ्ठल विठ्ठल. इंद्रालाही साधू पुरुषाचा महिमा कळत नाही.
इंद्राला कळत नाही असं सोडून द्या, ब्रह्मादिक देवाले साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. त्यांचा महिमा काय वर्ण मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका. एकदा काय झालं, काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराजांचं भजन चाललं होतं. रात्रंदिवस रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. ब्रह्मदेव आले, रामकृष्ण हरी झाला, नमस्कार झाला. ब्रह्मदेव कबीर महाराजांना म्हणतात, कबीर महाराज मी देवाचा देव ब्रह्मदेव आहे, सृष्टी उत्पत्ती करता मी आहे, काय मागायचं असेल ते मागा. आता संत शिरोमणी कबीर महाराज म्हणतात आम्ही वारकरी आहे, आम्हा वारकऱ्याला काय लागत नाही, आम्हा विठ्ठल जीवन, टाळ चिपळ्या धन, तुकया दासाचे जीवन, गीता भागवत धन, ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत हे आमचं धन आहे, टाळ मृदंग हे आमचं धन आहे, भजन करणं हे आमचं धन आहे, आम्हाला काय लागत नाही. ब्रह्मदेवाला थोडा सृष्टी उत्पत्ती करून जड बुद्धी निर्माण झाली होती आणि जड बुद्धी निर्माण झाल्यामुळं ते काय साधू पुरुषाचा महिमा कळाला नाही. कुठे गेले, वैकुंठात गेले. आपले पिताश्रींना म्हणाले, म्हणजे भगवान नारायणाला म्हणाले, देवा काय तुमचे वारकरी आहेत म्हणे, मी देवाचा देव प्रसन्न झालो, काही तर मागायला पाहिजे ना, पण काहीच मागितलं नाही. भगवंताने ओळखलं, आता जा म्हणे, नक्कीच काय तर मागतील. आणि मग परत ब्रह्मदेव गेले. कुठं गेले, कबीर महाराजांकडे गेले. संत शिरोमणी कबीर महाराजांना म्हणतात काय तर मागा. संत शिरोमणी कबीर महाराज म्हणतात काय देऊ नका, फक्त पावशेर नम्रता द्या. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पत्ती केली, पण ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये नम्रताच नव्हती ना. कुठे नम्रता काय माहित नाही ना. ज्याला सतत पाया पडून घ्यायची सवय असते त्याला पाया पडायला जड जातं. विठ्ठल विठ्ठल. नम्रता माहित नव्हती. देवाकडे आले, देवाला म्हणतात देवा नम्रता मागितली. देवाने सांगितलं एक करा, वैकुंठ लोकांपासून काशी क्षेत्र पण दंडवत घालीत जाळा, म्हणजे तुम्हाला नम्रता कळेल. आणि मग तिथून गडबडा लोळत दंडवत घालीत घालीत काशी क्षेत्रापर्यंत आले. संत शिरोमणी कबीर महाराज म्हणतात अहो तुम्हाला ब्रह्मदेवा फक्त पावशेर मागितली, तुम्ही आम्हाला 10 किलो दिली. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मादिक देवाला साधू पुरुषाचा महिमा कळत नाही, योग्याला सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. आता योगी काही सामान्य नाही. ऐके देह होय सोनियाचे, परी लागाव घे वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. ज्ञानोबरा योग्याचं वर्णन करताना म्हणतात समुद्रा पहिलीकडे देखे, स्वर्गीचा आलोच ऐके, मनोगत ओळखे मुंग्याचे, चाले तरी उदकी पाऊल न लगे. ज्ञानोबरा वर्णन करतात त्याचा देह सोन्याचा होतो, स्वर्गात काय चाललं त्याला ऐकायला येतं. मुंगीचं जे काही मनोगत तो ओळखतो. पवनाचा वारिका वळगे, वाऱ्याच्या गतीनं तो चालतो. समुद्रावरून तो पायी चालू जाऊ शकतो, त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही. इतका मोठा योग्याचा महिमा आहे. पण इतका जरी मोठा योगी असला तरी सुद्धा संताचा महिमा योग्यालाही कळत नाही. जर कळाला असता तर चांगदेव महाराज वाघावर बसून आलेच नसते. विठ्ठल विठ्ठल. चांगदेव महाराजांनी आत्मा ब्रह्मांडात नेला. चांगदेव महाराजांनी आत्मा ब्रह्मांडात नेला, पण माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान नव्हतं. आत्मा ब्रह्मांडात नेला, पण आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान नव्हतं. म्हणून ज्ञानोबरांचा महिमा कळाला नाही, सुरुवातीला कळाला नाही. आणि जेव्हा कळाला आले लोटांगणी चांगदेव. योग्यांना सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. ब्रह्मादिक देवालय साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. पुढं चला, साधुत्वाची जी उपांत्य भूमिका आहे, ज्याला शास्त्रामध्ये परोक्ष ज्ञान म्हटलं जातं, ज्या महापुरुषाला परोक्ष ज्ञान झालंय, परोक्ष ज्ञान संपन्न साधक सुद्धा साधू पुरुषाला ओळखू शकत नाही. आता परोक्ष ज्ञान म्हणजे सामान्य नाही. शास्त्र सांगतं बुद्धी पूर्वकृतम पापम कृष्णम दहती वन्यवत. बुद्धी पुरस्कार केलेलं पाप परोक्ष ज्ञान काय करतं, सगळं जाळून टाकतं. असा जरी साधुत्वाच्या उपांत्य भूमिकेमध्ये जरी असला, परोक्ष ज्ञान संपन्न जरी असला, तरी साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. विठ्ठल म्हणून तर जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात बघा, साधू पुरुषाचा महिमा केव्हा कळतो. तुकाराम म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा येईल कळो. पण अंगानं आपल्या साधू होता येत नाही. मग आपण काय करा, श्री पांडुरंग रायाची प्रार्थना करा. ऐसी वर्मे मज दावी नारायणा, ऐसी वर्मे मज दावी नारायणा, ऐसी वर्मे मज दावी नारायणा, ऐसी वर्मे मज दावी नारायणा. अंतरीचा गुणा प्रगटो, अंतरीचा गुणा ऐसे वर्मे मज दावी नारायण, ऐसे वर्मे मज दावी नारायण. अंतरीचा गुणा
कोण पुण्य यांचं होईन सेवक जेही द्वंद्वादिक दुराविले बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. साधू पुरुषांचा महिमा कळणं अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून तर आपण श्री पंढरीनाथ परमात्म्या चरणी आपण प्रार्थना करावी, देवा काय करा आम्हाला साधू पुरुषांची ज्ञानोबऱ्यांची भेट करून द्या, तुकोबऱ्यांची भेट करून द्या. असा जो साधू पुरुषांचा महिमा आहे अत्यंत कठीण आहे, दुर्लभ आहे. मग असे जे महापुरुष असणारे प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेतील जे साधू पुरुष आहेत यांचा महिमा आपण काय सांगणार महाराज. त्यांचा दुर्गम महिमा आहे. बहुदुदड जरी झाली मैस काय ज्ञानोबराय म्हणतात प्रज्ञेचे आथिलेपणे जरी श्री गुरु समर्था रूप म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसी होई 15.5 रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी उगियाची माता ठेवेजे चरणी ह्याची भले केवता कल्पतरोवरी फुलवरा कायसेनी पाहुणे ऋषी सागरा ऐसा कवनेवासी कापुरा सुवासुदेव माऊली वर्णन करता चंदनाते कायसेनी चर्चावे. आता पुष्कळ वावे आहेत. श्रीगुरूचे महिमान आकळी ते के असे साधन हे जाणून मी या नमन निवांत केले. श्रीगुरूचा महिमा आपल्या सामान्य बुद्धीला कळणार नाही. आपण काय करावं, अशा महापुरुषांच्या चरणी फक्त वंदन करावं, मस्तक ठेवावं. आपल्या सर्वांना ज्ञात आहे भगवान सद्गुरू जोग महाराजांची असणारी जी दिव्य परंपरा आहे. सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रामध्ये असं आलेलं आहे, सद्गुरू जोग महाराजांनी कुठल्याही देहधारी गुरुकडून माळ घातली नाही. भगवान श्री ज्ञानोबरांच्या संजीव समाधीवर माळ ठेवली आणि तीच माळ आपल्या गळ्यामध्ये घातली. विठ्ठल विठ्ठल सद्गुरू जोग महाराज थोडे योग साधना करीत होते. योग साधना करत असताना थोडे हृदयाचे ठोके कमी पडू लागले. महाराजांना वाटलं आता आपलं आयुष्य संपलेलं आहे, आता काय करू आपण, ज्ञानोबरांच्या दरबारात जाऊ, तिथं आपला शेवट करू असं वाटलं महाराजांना. आजन वृक्षाखाली आले, माऊलींचं ध्यान केलं. साक्षात भगवान श्री ज्ञानोबराय सगुण स्वरूपामध्ये प्रकट झाले. डोक्यावर हात ठेवला, सांगितलं आयुष्य वाढवून दिले, कीर्तन प्रवचन करा. विठ्ठल विठ्ठल ज्यांना साक्षात भगवान ज्ञानोबरांनी अप्रोक्ष दर्शन द्यावं असे कोण आहे तो प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराज. पंचवटीला घडलेली घटना आपल्या सर्वांना माहिती आहे. पंचवटीला सद्गुरू जोग महाराज स्नानाला गेले. स्नानाला गेल्यानंतर गंगेमध्ये स्नान करत असताना तिथे एक ब्राह्मण मंत्र म्हणायला देतात. कोणता मंत्र म्हणायला देतात, पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवात राहिमाम कृपया गंगे पाप हरा भव. ते ब्राह्मण म्हणतात महाराज हा श्लोक म्हणा. सद्गुरू जोग महाराज रागवले, म्हटले मी आयुष्यात कधी पापच केलं नाही, दुसरं काहीतरी म्हणाला सांग. विठ्ठल विठ्ठल असे कोण जगामध्ये महापुरुष आहेत जे असं म्हणणार आहेत. महाराज म्हणू शकतो का असं कोण मी आयुष्यात कधी पाप केलं नाही. काय या महापुरुषांचा असणारा वस्तुनिष्ठ महिमा आहे पहा. असे प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराज त्यांचा असणारा हा जो काही दरबार, त्यांच्या ह्या दरबारातील त्यांच्या ह्या परंपरेतील जे जे महापुरुष झाले ते असे महापुरुष झाले. गुरुवरांच्या भाषेत बोलायचं झालं तर ते हिमालयासारखे महापुरुष झाले. गुरुवर प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा भोले बाबा नेहमी म्हणायचे हे जे महापुरुष होते हिमालयासारखे महापुरुष होते महाराज. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मुळीचे ना. इतर परंपरेचं जर आपण चिंतन केलं, इतर परंपरेमध्ये कुठेतरी उपाधीचा मळ आपल्याला दिसेल, पण ही परंपरा अशी आहे कुठलाच मळ नाही. विठ्ठल विठ्ठल शेवटपर्यंत आपण गुरुवर या घोलेबाबांच्या खोलीमध्ये जा, आळंदीमध्ये खाली घोंगडी होती महाराज, आयुष्यभर घोंगडीवरच झोपले. विठ्ठल विठ्ठल गुरुवरे बाबांच्या खोलीमध्ये कधी गेलं पहा तुम्ही. एक तर हातामध्ये ज्ञानेश्वरी दिसेल, नाही तर जपमाळा दिसेल, एवढं दोनच दिसेल आपल्याला. काय या महापुरुषांचा असणारा वस्तुनिष्ठ महिमा आहे पहा. म्हणून तर आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री बोधे बाबा आम्हाला नेहमी सांगायचे, म्हटले साधू पुरुषांची परंपरा इतकी श्रेष्ठ परंपरा आहे म्हणे पहा. कितीतरी संस्था निर्माण झाल्या पण ते कुठं गेल्या पत्ता लागत नाही. जोपर्यंत संस्थापक जिवंत असतो तोपर्यंत राहते, संस्थापक गेला की संस्था निघून जाते. परंतु सद्गुरू जोग महाराजांनी 1917 साली संस्था स्थापन केली, 1919 साली देह ठेवला. 100 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा तयाचा वेलू गेला गगनावरी. गुरुवर्य आमचे गुरुवर्य बाबा बोधे बाबा नेहमी सांगायचे या महापुरुषांची पुण्याची एवढी आहे, म्हटले त्यांच्या पुण्यावर संस्था चालते. विठ्ठल या परंपरेमध्ये जे जे महापुरुष झाले प्रातस्मरणीय श्री गुरु बंशी बाबा काय हे महापुरुष होते महाराज. श्री गुरुवर्य श्री घोलेबाबांचे ज्येष्ठ गुरुबंधू आणि खूप मोठा यांचा मोठा महिमा होता. आम्हाला त्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं नाही, पण प्रत्यक्ष त्यांचं जे काही जीवन होतं
खूप त्यागमय जीवन होतं. आपल्याला माहिती आहे श्री क्षेत्र नेवासा जर नाव आलं तर आपल्या डोळ्यापुढं प्रातस्मरणीय श्री गुरु बन्सीबाबा उभारल्याशिवाय राहत नाहीत. काय त्यांचा महिमा आहे पहा. ज्यांनी नेवासेचं भगवान श्री ज्ञानोबरायांनी ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिले गीतेची टीका विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा ज्या पैस खांबाला टेकून भगवान श्री ज्ञानोबरायांनी भगवद्गीता टीका वर्णन केली. अशा पैस खांबाचं मंदिर कोणी बांधलं हो? गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री बन्सीबाबांनी बांधलं. कसं बांधलं? दुसऱ्याचा पैसा गोळा करून नाही, स्वतःची जमीन विकून. विठ्ठल विठ्ठल. आम्ही सांगत असतो मठ कुणी बांधतो, धर्मशाळा कुणी बांधत, दुसऱ्याचा पैसा घेऊन कुणी बांधू शकतो. अरे तुझी जमीन विक ना आधी. विठ्ठल विठ्ठल. या महापुरुषाचा किती त्याग आहे विचार करा महाराज. प्रातस्मरणीय श्री गुरु मामासाहेब दांडेकर आले होते, ज्यांच्या हस्ते सुवर्ण कलशाची स्थापना झाली. प्रातस्मरणीय श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर त्यांनी काय केलं? पाया घातला होता. गुरुवारी श्री धुंडा महाराज विनोदानं म्हटले पायाला धोंडाच लागतो आणि कळसाला सोनच लागतं. विठ्ठल विठ्ठल. बाहेरी कर्मेक शाळाला भितरी ज्ञाने उजळला, ही दोही परी आला पाखाळा एका. जी अंगी निष्काम आचारू, जी विवेक साचारू, तो सभाय घडला आकारो शुचित्वाचा. ज्ञानोबराय वर्णन करतात इंद्रियाच्या ठिकाणी निष्काम कर्माचं आचरण आहे आणि अंतःकरणामध्ये ज्ञान आहे. काय ह्या साधू पुरुषांची बैठक आहे महाराज. आणि अशा या बैठकीमध्ये ज्यांचं जीवन गेलेलं आहे, साधू पुरुषांचं जे काय असतं जीवन असतं, असं जीवन घडलेलं असतं. तो सभाय घडला आकारो शुचित्वाचाची, मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येती तयापासी अवघी जने तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक. मोक्ष तेने दर्शने. गुरुवर्य बाबा सांगायचे, प्रातस्मरणीय घुले बाबा सांगायचे, अरे महापुरुषांचं पुण्यस्मरण जर आपण केलं नाही त्यांचं काही बिघडत नाही, आपलं बिघडू नये म्हणून त्यांचं पुण्यस्मरण पुण्यवंत भावे घेता संजनाची नावे, घेता संजनाची नावे, घेता संजनाची नावे. पुण्यवंत भावे घेता संजनाची नावे, घेता संजनाची नावे, घेता संजनाची नावे. पुण्यवंत भावे घेता संजनाची नावे, घेता संजनाची नावे, घेता संजनाची नावे. पुण्यवंत भावे घेता संजनाची नावे, घेता संजनाची नावे, घेता संजनाची नावे. तुका म्हणे पापे जाते संताचे जपे. गुरुवरे सांगायचे पहा, एक चित्तीर्थ आहे आणि एक भौमतीर्थ आहे. भौमतीर्थामध्ये स्नान केलं तर पाप जातं, पाप वासना जात नाही. गंगा यमुना सरस्वती भौमतीर्थ आहेत. भौमतीर्थामध्ये आपण बुडी मारली ती पाप वर तरंगतं, दिसत नसतं, अदृश्य असतं. आणि बुडी मारून वर आलं परत डोंबल्यावर बसतं. गुरुवरे प्रातस्मरणीय वैद्य बाबा सांगायचे, म्हणजे मनसंकल्पाचे पापीनं जाते तीर्थाचे नि बापे. पापाचं कारण अविद्या, जीवदशा, वासना घालवण्याचं सामर्थ्य तीर्थामध्ये नाही महाराज. पाप घालवेल, पाप वासना घालवण्याचं सामर्थ्य तीर्थामध्ये नाही. म्हणजे सत्पुरुष कसे आहेत? तीर्थी कुर्वंती तीर्थाने, सुकर्मी कुर्वंती कर्माने, सत्शास्त्री कुर्वंती शास्त्राने. तीर्थाला सुतीर्थ करतात, कर्माला सुकर्म करतात आणि शास्त्राला सत्शास्त्र करतात. असं या महापुरुषांचा असणारा वस्तुनिष्ठ महिमा आहे. म्हणून ज्ञानोबराय वर्णन करतात, तुकोबराय वर्णन करतात, तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक. माऊली किती गोड वर्णन करतात. जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते, जय जय देव निर्मळ निजजना अखिल मंगळ, जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. आमचे गुरु कसे आहेत? आमचे श्रीगुरु निर्मळ आहेत. कसे आहेत? पवित्र आहेत, शुद्ध आहेत. शुद्ध त्याचा अर्थ ब्रह्मस्वरूप आहेत. विठ्ठल या महापुरुषांचं श्रेष्ठत्व सांगत असताना, पावित्र्य सांगत असताना ज्ञानोबाने 3 गोष्टी सांगितल्या. 3 गोष्टीचं ज्ञानोबा उदाहरण देतात. जगामध्ये 3 गोष्टी पावित्र्यामध्ये संपन्न आहेत, मोक्ष देण्यामध्ये समर्थ आहेत. कोण आहे? पहिली गोष्ट आहे मोक्ष देऊनी उदार, काशी होय कीर. काशी क्षेत्र आहे, मोक्ष देण्यामध्ये समर्थ आहे. काश्या मरणात मुक्ती असं शास्त्र सांगतं. काशीमध्ये देह पडला की मनुष्याला काय होतो? मोक्ष मिळतो. कारण तारक मंत्राचा उपदेश भगवान उपदेश करे विश्वनाथ कानी, वाराणसी प्राणी मध्ये मरे. वाराणसीमध्ये देह
ठेवला. भगवान विश्वनाथ कानामध्ये काय करतात, मंत्राचा, तारक मंत्राचा, राम नामाचा उपदेश करतात. शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा सांगतात, एक मनुष्य काशीला देह पडावा म्हणून गेला, सगळं आयुष्य काशीमध्ये घातलं, पण काय झालं, कर्मधर्म सांगून त्याचा नातू पंतू शेजारच्या गावामध्ये आला. आता वाटलं आता आपण जाणारच आहोत, जाता जाता जरा पंतूचं नातूचं मुक्कमल पाहावं म्हणून काशी सोडली, शेजारच्या गावी गेला, तिकडंच मेला. विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा, इतक्या दिवस काशीमध्ये राहिला, गेलं वाया महाराज, नाही मोक्ष मिळाला. म्हणून काशा मरणात मुक्ती, काशीमध्ये देह पडावा लागतो तेव्हा मोक्ष मिळतो. ज्ञानोबाने आणखी वर्णन केलेलं आहे. गंगा आहे, गंगा काय करते, पाप घालवते. शुचित्वे शुची गंगा होय, पाप ताप हे जाये, परंतु परित्येते आहे. बुडणे खोले पारुणे, जे तरी भक्तीनं बुडी, जे रोकडाची लाहे, जे न मरता मोक्ष. ज्ञानोबा सांगतात गंगेमध्ये बुडण्याची भीती आहे. गंगेमध्ये स्नान करणं सोपं नाही. आपण जर गंगोत्रीला गेलं, तिथं स्नान करणं काय महाराज, एक तांब्या जरी अंगावर टाकला तर आपलं जे काय शरीर जे असं होऊन जातं, म्हणजे इतकं ते थंड पाणी आहे. बरं, प्रवाह इतका प्रचंड आहे, बुडण्याची भीती आहे, वाहून जाण्याची भीती आहे, परंतु संतांचा महिमा अलौकिक आहे. ज्ञानोबाने आणखी एक उदाहरण दिलं, हिमवंत दोष खाये परी जीविताची हानी होय, तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे. हिमालय पर्वत दोष खातो, पण हिमालयामध्ये जीविताची हानी होण्याची अत्यंत दाट शक्यता आहे. केदारीचे उदक पान करी पिडन देहासे, नामदोऱ्या वर्णन करतात. उत्तर हिंदुस्थानातलं जे पाणी आहे, चार धामातलं जे पाणी आहे, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला पचू शकत नाही, रोग झाल्याशिवाय राहत नाही. मग सगळे दोष ज्ञानोबा सांगतात. काशीमध्ये राहावं लागतं, काशीमध्ये अखंड राहावं लागतं, काशीमध्ये मारावं लागतं, गंगेमध्ये बुडण्याची भीती आहे, हिमालय पर्वताची यात्रा, जीविताची हानी होण्याची शक्यता आहे. पण ज्ञानोबा वर्णन करतात, साधू काशीमध्ये अखंड राहावं लागतं, साधूजवळ अखंड राहावं लागत नाही. काशीमध्ये देह पडावा लागतो, संताजवळ देह पडावं लागत नाही. मग काय करा, आलिंगन घडे मोक्ष सावे जता जोडे, मोक्ष सावे जता जोडे, मोक्ष सावे जता जोडे. आलिंगन घडे मोक्ष सावे जता जोडे, मोक्ष सावे जता जोडे, मोक्ष सावे जता जोडे. अखंड राहावं लागत नाही, साधू पुरुषाजवळ देह पडावं लागत नाही. मग काय करा, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा, रोकडाची लाहेजे न मरता मोक्ष. ज्ञानोबा वर्णन करतात, असा साधू पुरुषांचा असणार वस्तुनिष्ठ महिमा आहे. अशा साधू पुरुषांचं नुसतं स्मरण केलं, त्यांचं चिंतन केलं, त्यांच्या प्रतिमेचं नुसतं दर्शन जरी केलं तरी आपल्याला जीवनमुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी 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 बनेगी.
म्हणजे श्री तुकाराम महाराज सांगता घेशी तरी घेई संताची भेटी. तुला भेट घ्यायची आहे ना बाबा, साधू पुरुषांची घे. तुला जर संगती करायची आहे ना, करशील तो करी संतांचा सांगा. तुला बसायचं आहे ना, कुठं बसू नको, संतामध्येच बैसशील तरी बैस. संत जायचं ना, तुला गावाला जायचं ना, कुठं जाऊ नको, जाशी तरी जाई संताची या गावा. महाराज वर्णन करतात सर्व भावे त्यांचे देव भांडवल आणि ते बोलणं बोलती. असा महापुरुषांचा असणारा वस्तुनिष्ठ महिमा आहे.